पावशेर टिकुली. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. स्पेशल होणार आहे. नालासोपारामध्ये काय काय आहे तर स्टेशनला बाहेर आल्यानंतरच आपल्याला हनुमानचं मंदिर मिळेल. आता मी आले आहे स्वामींच्या मंदिरात, जे आहे वाघोली मध्ये. तर ते आपण आणि तिथेच आहे इच्छास्फूर्ती, जे अंडरग्राउंड गणपती मंदिर आहे ते आहे. तर इथे तुम्हाला वाघोलीला उतरावं लागेल आणि इथूनच इथे लिहिलंय आतमध्ये जाण्याचा मार्ग. आणि ह्या छोट्याशा रस्त्यावरून, तर हा छोटासा रस्ता येतो, ह्या छोट्याशा रस्त्यावरून तुम्हाला आतमध्ये स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला हनुमान मंदिरच्या इथूनच 251 नंबरची बस मिळेल. अगर तुम्हाला रिक्षाने जायचं असेल तर तुम्हाला शेअरिंग रिक्षाही मिळेल. हे कान आहेत ते वरती कशाला आहेत ते माहिती आहे का? तिला पाहिजे आहे कॅमेरा. एका रिक्षामध्ये किती जण? चला जाऊया. नाही तर त्याला उडवशील. मीच उडून टाकीन, मला पण उडून आहे ना. खूप छान आहे, एकदम गावासारखं आहे इकडे. हे बघा इकडे केळी लागलीत, मस्त केळ्यांची बाग आहे इकडे. छोटी केळी आहेत, अजून पिकली नाहीयेत. बघू. हा हा, अरे मस्त आहेत ना. ती सुपारी. सुपारीची झाडं इकडे, मस्त गावसारखं आहे. वागेश्वरी मंदिर हो काय? हा, गणपती मंदिरात जाण्याचा मार्ग. तो डॉगी पण येतो आमच्यासोबत. बिचारा काय आणलेला नाही त्याला खायला. पिकुली पिकुली आवाज देते बघ. तर आम्ही ओला रिक्षा करून आलो. तर आम्ही लोकेशन टाकलं होतं मंदिरचं, पण आम्हाला त्यांनी बाहेर सोडलं आणि इथून थोडंसं चालायचं आहे, म्हणजे 5 ते 10 मिनटं चालायचं आहे आतमधला रोड. तर मग आम्ही चालत चाललो आहे, पण असं काय वाटलं नाही की एवढं चालायचं आहे. पण खूप छान आहे, कारण अशी गावची एवढी म्हणजे झाडं वगैरे आहेत की असं वाटतं की आपण गावाला आलो आहे. खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर. मी मंदिरचंच लोकेशन टाकलेलं, पण आम्हाला बाहेर सोडलं. काय माहिती मग आतमध्ये आम्हाला एवढा रस्ता चालायला लावला. किती आत, तिथे पण 2 कुत्रे झोपले. ते पण क्रिसमसचे किती वरून वरून पाडायला लागतील. वर घड आणि खाली घड. बापरे, काय चिंच आहेत. झाडावरच बसायला पाहिजे. मस्त फुलांची झाडं. हे बघा, ही नदी आहे. नदी आहे की डॅम आहे? डॅम आहे शायद. तलाव आहे, तलाव टाइप मध्ये आहे. बरं बघा, इकडे मच्छी पण आहे. ते बघा तिकडे मच्छी आहे तिकडे. हे बघ ती बघ फिश. ते बघ, ते बघ, इथे मच्छी आहे. आणि बघायला गेलं ना तर हे म्हणजे असं वातावरण एकदम गावसारखं आहे. खूप बरं वाटतं इथे. असं वाटतं की मनाला शांती भेटते इकडे. तर इकडे फिश पण आहेत भरपूर आणि एकदम गावसारखी फिलिंग वाटते. आणि अशी झाडं आहेत इकडे, म्हणजे पूर्ण बोराची झाडं आहेत, चिंचेची झाडं आहेत आणि केळीची झाडं. छान वाटते बघायला. उडी मारायला लागेल. तिला फिश पाहिजे, आता काय करायचं? तर हे बघा, ही घरं वगैरे असं आहेत ना की असं वाटतं की गावाला आलो आहे आपण. ती मुलगी पाणी ओढते.
पूर्ण गावसारखं फिलिंग येतं. तुम्ही वन डेची पिकनिक करायचं असेल ना तर खरोखर इकडे येऊ शकता आणि वन डेची पिकनिक तुम्ही करू शकता. बघते काय बारीक घेऊया बारीक खाऊ. मी नाही बघितलं. तर इकडे कापसाचं झाड आहे, म्हणजे कापूस आहे त्याच्यामध्ये. कापूस बाहेर आलेला आहे. तर या मुलांना असं दाखवलं की हे कापसाचं झाड आहे, तर त्यांना यकीन होत नाही आहे. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हे कापसाचं झाड आहे करून. पानं घेऊन जायला पाहिजे दोन. कापून पण कापणार कशी? केरलामध्ये आलो. हे चिंच. हा स्वयंभू अमरेश्वर मंदिर हे आपल्या नालासोपाऱ्यामधील अत्यंत चमत्कारी स्थान म्हणून ओळखले जाते. ह्या छोट्याशा रस्त्यावरून येता येताच आम्हाला खूप छान वाटलं. बसलो आहे आम्ही आता स्वामी मठ मध्ये. इथे जातो. तर हा आहे स्वामींचा मठ आणि मठाच्या बाहेरच खूप छान असं मुलांसाठी हे बनवलंय. प्लेग्राऊंड आहे. खेळण्यासाठी छानसे झुले वगैरे लावले. गार्डन सारखं बनवलंय. आधीच अट्रॅक्शन बनवलंय. आता बघूया आपण अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर. नाही आधी मठामध्ये जाऊया. मस्त आहे ना. हे इथे स्वामींचं मंदिर आहे आणि अंडरग्राऊंड गणपती बाजूलाच आहे. काय इकडे बैलगाडी दिली आहे, जी आपल्याला लहानपणापासून आपण बघत आलो. ती आहे बैलगाडी आणि खूप छान अशी दाखवली. इकडे पण आहे आणि त्या साईडला पण बैलगाडी दोन दिल्या आहेत. म्हणजे असं मुलांसाठी एक पिकनिक स्पॉट म्हणून पण छानच आहे एकदम. थोडस बघूया. मस्त आहे ना. पण बैल नाही. ये तिकडे. पण आपल्याकडे बैल नाहीये. चला आपणच चालूया. चला पहिला आपण जाऊया स्वामींच्या मंदिरात आतमध्ये. स्वामींचं दर्शन घेऊया आणि नंतर साईडलाच आहे इच्छापूर्ती गणपती मंदिर आणि ते आहे 14 ते 15 फूट खाली. ते नंतर बघायला जाऊया. तर ही स्वामींची मूर्ती आहे. खूप छान आहे आणि असं बघायला गेलं ना तर असं वाटतं की त्यांच्याकडे बघतच राहावं. खूप छान आहे. आणि इथे बघा हे बाहेर जो आवार दिला आहे इथे, म्हणजे 100-1 लोक बसून प्रार्थना करू शकतात. एवढा छान असा हॉल दिला आहे. तुम्हाला मंदिरमध्ये मूर्त्या वगैरे घ्यायच्या असतील तर मूर्त्याही खूप छान छान दिल्या आहेत. स्वामींच्या मूर्त्या आहेत इथे. छान छान आहेत. दर्शन घेऊया.
मूर्ती दिली आहे स्वामींची. इकडे शंकराची पिंडी आहे, बाजूला दत्तगुरू आहे, स्वामी आहेत आणि इकडे बाळूमामा आहेत. तर खूप छान असं इथे एकदम प्रसन्न वाटतं आल्यानंतर. इथे पण स्वामींचा फोटो आहे आणि साईडला तिथे समोर दिले आहेत ते पादुका आहेत. तिथे पण दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. मंदिरमध्ये आतमध्ये गेल्यानंतर खूपच बरं वाटलं, एकदम मनाला शांती मिळाली. तुम्हालाही कसं वाटलं ते पण मला सांगा. आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आपल्याला आता अंडरग्राऊंड गणपती बाप्पाचं मंदिर पण बघायचं आहे, तिथे पण दर्शन घ्यायचं आहे. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आता आपण जाऊया मंदिरमध्ये. इथे पण अंडरग्राऊंड गणपती मंदिर. दोन 2001 मध्ये श्री भाऊ फुलारे यांनी जमीन समतल करत असताना सुमारे 12 ते 13 फूट खोल जमिनीमध्ये त्यांना स्वयंभू शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती सापडली. आणि नालासोपारातील वाघोली या गावामध्ये हे चमत्कारी स्थान म्हणून ओळखलं जातं. तर इकडे आता छानसं मंदिर उभारलं आहे आणि खरोखर खूप छान मंदिर आहे. तर इकडे छानशी मूर्ती दिली आहे आणि बाजूलाच आहे श्रीराम आणि हे असं छोटं म्हणजे पोस्टर आहे इकडे. आणि ही रामाची मूर्ती आहे. हनुमानजी त्याच्या साईडला हनुमानजी आहे आणि आई वाघजाई आहे बाजूला. तर मंदिराचा हा गाभारा दिला आहे ना, तो पण खूप छान दिला आहे. की मित्र छान आहे. गाभारा दाखवला. तर हा गाभारा आहे, खूप छान दिला. त्याच्यामध्ये आम्ही पण दिसतोय. तर ह्या इकडे खुर्च्याही दिल्या आहेत, म्हणजे एकदम जुन्या पुराणी म्हणजे असतात ना त्या लाकडाच्या, एकदम असली अशा लाकडाच्या खुर्च्या त्या दिल्या आहेत इकडे. अजून दाखव. खूप छान आहे ते. आणि इकडे अभिषेक पण होतात. तर इकडे अभिषेक म्हणजे करायची जी वर्गणी आहे ती दिलेली आहे इथे. आणि बसण्यासाठी आपल्याला इकडे हे पण आहे, म्हणजे जी सतरंजी वगैरे असते ती पण दिलेली आहे. हे वरती छानसं मंदिर आहे हे. बाय इथे काय नाव आहे?
हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. तर या मंदिरामध्ये येण्यासाठी कोणतीही एंट्री फी घेतली जात नाही. आणि बघायला गेलं तर बाहेरचा आवार आहे तो खूप छान आहे, मुलांसाठी खूप छान आहे. हे बाहेर मुलं आली तर एकदम खुश छोटंसं होतील. विठ्ठल रुक्माईचा फोटो दिलेत. तर इकडे लाकडी झुला दिला आहे, खूप मोठा आहे, 4-5 जण आरामात बसू शकतात. नाही, मी एकटी बसली तर तुटून जाते. तू पण ये. ए पावशेर. बघ बघ बघ. पण तो लागतोय कुठेतरी. छानसा झुला आहे. आले की नाही मज्जा तुम्हाला? नाही, गावाला बापरे, आल्यासारखं पडली वाटलं असेल की मी. नाही? पडली गावाला असते. आल्यासारखं वाटलं की नाही तुम्हाला? वाटलं ना? चला. तो काय बच्चा ते बघ त्याच्यावरती पण हिला मग सोपी आहे इथे. अजून काहीतरी नवीन भेटलंय. हे बघ हिला हिला हे बघा इथे येऊन आराम करायला बसले. हा अर्णव तू पण ह्या साईडने. आता इकडे अर्णव पण तुटेल आणि दोघं पण मग नाही पण ना. तर हे बघा इकडे दोघं जण आराम करतायत. तर या गार्डनमध्ये आम्ही थोडंसं झुल्यावरती बसलो, थोडंसं एन्जॉय केला आणि फोटोशूट केला. सगळी जण आता इथे लहान झालेली आहेत, मीच फक्त एक मोठी उरली आहे. मी सगळ्यात छोटी झाली आज. तर इकडे गार्डनच्या बाजूला तिथे समोरच म्हणजे एक शिवजीचं पण म्हणजे पिंडी ठेवली आहे आणि नंदी आहे, नंदी महाराज पण आहेत समोर. हे पण छान आहे भरपूर. त्याचे शिवलिंग दिलं आहे इथे. खूप छान आहे, खरोखर भरपूर छान आहे. मी येऊ? येते ना. नको बोलतो. मी येते ना. पडेन काय, माझं वजन एवढं नाही आहे. येते. खूप सारे फोटोशूट करून झालं तरी का आमचं मन भरत नाही, तरीही आम्ही फोटो काढतोय. इकडे चिक्कूचं आराम झाड. परवडते. मी मोठ्या झुल्यावरती बसते. तर हे बघा इकडे खूप बऱ्याच छान झाडं. छान झाडं आहेत. हे आहे चिक्कूचं झाड आणि अशी भरपूरशी झाडं आहेत, मोठी मोठी. फणसाचं झाड, फणसाचं आहे. ते कुठलं झाड आहे? आंब्याचं झाड आहे आणि माहिती नाही अजून. मस्त मस्त झाड आहेत. मला थोडंसं हलवशील? नाही असं बाबा. हलवशील मला? हलवायला ये ना थोडस. मला खूप मज्जा येईल तू हलवलंस तर. तर इकडे अर्णवचं आणि काय खेळून होत नाही आहे, फोटोशूट पण काय होत नाही आहे आणि थोडंसं एन्जॉय चाललं आहे. खूप छान वाटतं आहे, बरं वाटतं आहे. सॉरी बट मी झाड तोडलं आहे. कारण मला झाडांचा खूप शौक आहे आणि झाडं मला खूप आवडतात आणि मी हे झाड जाऊन माझ्या घरी लावणार आहे. काका बोलतात पूर्ण घराला कब्जा करायचं झाड. मला झाड चालेल, चोरी मला चालेल, पण आता नको पाहिजे. घराला वेडेल हे. हो. तर आता आम्ही घरी जायला निघतो आहे. ही छोटीशी पिकनिक झाली आहे आमची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, स्वामींचं मंदिर कसं वाटलं, इच्छास्फूर्ती गणपतीचं मंदिर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. भेटूयात लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.